नमस्कार, मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, सध्या नवरात्री चालू आहे. तर या नवरात्री विशेष ग्रेट बेट मुलाखतीमध्ये आज पाहुण्या म्हणून आहेत निकिता अमित पटेल. मॅडम, खूप खूप स्वागत आहे तुमचं जागर मराठी चॅनलवर. मॅडम, आमचं जे चॅनल आहे हे नवरात्रीनिमित्त विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा, नारीशक्तीचा आपण जागर करत आहोत. आणि मित्रांनो, सांगण्यास आनंद होत आहे की निकिता पटेल ह्या समुपदेशक आहेत, काउन्सिलिंग आहेत. समाजामध्ये आपण सगळेजण धावपळीच्या जीवनात ताणतणावामध्ये जगत असतो आणि कधी कधी कुणाला मानसिक आजारही असतात. तर लहान मूल तसेच मोठ्यांच्याही साठी मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात समुपदेशनाचं काम त्या करत आहेत. मॅडम, आम्हाला सर्वप्रथम तुमचं स्वागत तर करतोच. तर समुपदेशक म्हणजे काय, म्हणजे काउन्सिलिंग करता म्हणजे नेमकं काय करता? सर्व प्रेक्षकांना नमस्कार. मी निकिता अमित पटेल आणि नवरात्रीच्या शुभेच्छा देते सर्व महिलांना आणि सर्वांनाच. सो थँक्यू, तुम्ही मला या इम्पॉर्टंट याच्यासाठी निवडलंय आणि मेन म्हणजे नवरात्रीसाठी. तर आणि आय एम रिअली ऑब्लाइज्ड अँड थँक्यू सो मच. हां, तुम्ही विचारलेलं की समुपदेशन म्हणजे काय, म्हणजे सायकोलॉजिस्ट म्हणजे काय असतो की नेमकं आपण सगळंच स्ट्रेसमध्ये जात असतो. कुठले व्यक्ती स्ट्रेस आरामात गो थ्रू करू शकतात आणि कुठल्या व्यक्तीला स्ट्रेस हा हँडल होऊ शकत नाही. म्हणजे प्रत्येकाला स्ट्रेस हा असतोच, पण काय इम्पॉर्टंट आहे ते व्हेरी करतं ते आहे की ते कुठल्या साईड वरती आहेत. जेव्हा तो एक्स्ट्रीम मध्ये गेला तेव्हा आपण त्या गोष्टीला हँडल करू शकत नाही आणि तेव्हा आपल्या एक मदतीची गरज लागते. म्हणजे एक साधा उदाहरण घेतलं की प्रत्येक माणूस चालत असतो, कोणालाच पडायला आवडत नाही. जर आपण पडलो आणि कोणी आपल्या मदतीसाठी आलं तर आपण त्याला काय म्हणणार? थँक्यू, राईट. तर हाच एक जो सायकोलॉजिस्ट किंवा काउन्सिलर हा काम करत असतो तो आहे मदतीचा काम, राईट. तर पडायला कोणालाच आवडत नाही, बरोबर. पण पडण्याच्या भीतीने जर आपण चालणंच बंद केलं ते कुठेतरी चुकीचं आहे. तर आपण कसं उठायचं आणि चालत राहायचं तेच आम्ही शिकवत असतो. मॅडम, सध्या जे पेशंट्स तुमच्याकडे येतात, विशेषतः लहान मुलांचे, तर सध्या कुठल्या प्रकारचे आजारांची मुलं तुमच्या ओपीडीला येतात किंवा तुमच्याकडे समुपदेशनासाठी येतात? ओके, आमच्याकडे वेगवेगळे प्रकार म्हणजे प्रॉब्लेमसाठी मुलं येत असतात. तर कधी कधी स्लो लर्नर्स असतात, कधी तुम्हाला माहिती असेल की ऑटिस्टिक असतात, हायपर ऍक्टिव्ह असतात. आणि सॅड टू नो की कधी कधी त्या शाळेच्या टीचरला पण माहिती नसतं की मुलाला काही प्रॉब्लेम होत आहेत. आय नो दे आर नॉट एक्सपर्ट, बट थोडीफार त्यांना पण जर माहिती करून दिली की आपण कसं ओळखू शकतो काय बच्चूमध्ये काय प्रॉब्लेम आहेत, तर ते पॅरेंट्ससाठी पण सोपं होऊन जातं. कारण की कुणाला फक्त एकच बच्चू आहेत, कुणाला 2 बच्चू आहेत, पण आपल्या बच्चूला हा एक त्रास होतोय ते आधी टीचरांना कळतं आणि मग पॅरेंट्सला कळत असतं. सो टीचरांना पण ह्या गोष्टीसाठी आपण शिकू शकतो किंवा आपण त्यांना येस करणं गरजेचं आहे. येस येस. मॅडम, जसं तुम्ही सांगितलं की विशेष मुलं, दिव्यांग मुलं, तर यांना शिक्षकांना, पॅरेंट्सला पण प्रशिक्षणाची गरज आहे. तर मॅडम, मला हे सांगायचं की आपल्या वसई विरार किंवा पालघर जिल्ह्यात अशी मुलं साधारण किती असतील आणि त्यांना काही पुढच्या शिक्षणासाठी काही सोयी सुविधा उपलब्ध आहेत का? ओके, सर्वच बच्चूंना मला असं वाटतंय की आपण थोडंसं केअरफुली जर आपण बघून घेतलं, राईट, तर खूप हेल्प होते. म्हणजे छोटे मोठे प्रॉब्लेम सर्वांना असतात, राईट, पण कुठे कुठे जास्त गरज असते, कुठे कुठे कमी गरज असते. तर जसं मी सांगितलं, टीचर्सला आपण थोडंसं याच्याबद्दल एड्युकेट केलं तर ते चांगल्या पद्धतीने निवडून आपल्याकडे पाठवू शकतात. त्याच्यानी त्या मुलांसाठी ते हेल्पफुल होऊन जाईल. कसं, जसं माझ्याकडे कधी बच्चे वगैरे येतात, आम्ही टेस्टिंग करून घेतो, ते कधीच मुलांसाठी टॅग करण्यासाठी नसतं, ते पॅरेंट्ससाठी आणि आमच्यासाठी की या बच्चूला कुठे कुठे कशासाठी काय काय गरज आहे ते आम्ही जाणून घेतो. त्याच्यानी पॅरेंट्सला पण एक रिअलिस्टिक पिक्चर भेटतं की डोंट गिव्ह अननेसेसरी एक्सपेक्टेशन्स ऑन द चाइल्ड, डोंट क्रिएट दॅट प्रेशर ऑन द चाइल्ड. लर्निंग शुड बी व्हेरी सिम्पल अँड इट शुड बी, द चाइल्ड शुड बी लर्निंग इट व्हेरी हॅपीली रादर दॅन एक ओझा नको अभ्यासाचं. ते महत्वाचं आहे. मॅडम, मला विचारायचंय की आता मानसिक आजार आणि भारतामध्ये तर आपल्याकडे लोकसंख्येच्या प्रमाणात तेवढं प्रशिक्षित समुपदेशक किंवा डॉक्टर्स आहेत का? जशी आपली भारताची पॉप्युलेशन आहे त्या हिशोबाने जर आपण बघायला गेलो
तर वेल क्वालिफाईड नाही आहेत. ओके, आता ड्यू टू कोविड खूप ऑनलाईन असे 3 महिन्याचे 6 महिन्याचे कोर्सेस निघालेत. त्याच्यानी लोक स्वतःला काउन्सिलर असं टॅग करतात, जे थोडंसं धोकादायक पण आहेत. कारण की मग पब्लिकला असं वाटतं की कोण रिअल आहे कोण फेक आहे, कुठे आपण मदत घेतली पाहिजे, किंवा ते अप्रोच पण करतात आणि त्यानंतर त्यांना जे हवेत तसे रिझल्ट भेटत नाही, तर मग प्रॉब्लेम क्रिएट होतं. मग ते विश्वास उडून जातो ना माणसाचा. मॅडम, आता जी अडल्ट मोठी माणसं आहेत, स्त्री आणि पुरुष, तर यांच्यामध्ये साधारण कुठले आजार तुमच्याकडे पेशंट्स येतात? एन्झायटी कोविड नंतर भरपूर वाढलेला आहे. बरं. त्यानंतर डिप्रेशन पण आहे. तर हे दोन जे आहेत ते सध्या तरी खूप वाढलेले आहेत. त्याच्यावरती आपण वर्क करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण काय काय असे सिम्पटम्स आहेत जे आपण बघितलं की पटकन आपण हेल्प घेतलीच पाहिजे. म्हणजे कसं आहे, एखादा आपल्याला छोटीशी काय खरोच लागली, आपण त्याच्यावरती मलमपट्टी केली की आपण पटकन बरे होतो, तसंच आहे. मॅडम, मला हे सांगायचं आहे की एखाद्या घरामध्ये मानसिक आजाराची मदत पाहिजे, हे तर पहिल्यांदा त्याच्या पॅरेंट्सला कळलं पाहिजे, किंवा मुलगा असेल तर आईवडिलांना किंवा कोणाला. तर कसं हे ओळखायचं की या पर्टिक्युलर व्यक्तीला मानसिक आजाराची किंवा मग त्याला मेंटल हेल्थची गरज आहे, समुपदेशनाची किंवा जे काही असेल ते, तर हे कसं ओळखायचं? ओके, त्याच्यासाठी काही काही रेड फ्लॅग्स म्हणून असतात. ओके, एखादा व्यक्ती जो खूप बोलका आहे आणि अचानकच तो एकदमच शांत होत चालला आहे, खाण्यापिण्यामध्ये त्याचा दुर्लक्ष होतोय आणि जास्त करून लोकांना अवॉइड करतोय, झोपण्यामध्ये आपला वेळ जास्त घालवतोय आहे, किंवा याचा उलट पण होतो. जास्त जास्त अग्रेसिव्ह होतात, राईट, खूप खाण्याचा मागे धावतात आणि टॉपिक नसलं तरीही खूप बोलत असतात. तर हे अमुक जे एक्स्ट्रीम्स मध्ये माणूस जातो ना, तेव्हा ते रेड फ्लॅग आहे. तेव्हा आपण मदतीसाठी आपण पुढे जाऊ शकतो. ही सरी लक्षणं असतील तर त्यांना व्हेरी इम्पॉर्टंट करणं गरजेचं आहे. तुमचं क्लिनिक मॅडम कुठे आहे, काय नाव क्लिनिकचं, आणि समजा लोकांना त्यांच्याशी संपर्क करायचा असेल तर कसं अप्रोच करायचं तुम्हाला? ओके, माझं क्लिनिकचं नाव आहे मनोबल क्लिनिक अँड थेरपी सेंटर. याच्यामध्ये आम्ही लहानपणापासून ते मोठेपर्यंत सर्वांची काउन्सिलिंग, टेस्टिंग आणि पुढचं उपचार देत असतो. ओके, आणि ते लोकेशन आहे वसईला, वसई अंबाडी रोड, पंचवटीकडे. निकिता मॅडम, माणसानं तणावमुक्त आयुष्य कसं जगायचं याची काय सूत्र सांगाल तुम्ही? हो, आता जर आपल्याला एक चांगलं आयुष्य जगायचं असेल, म्हणजे जर तुम्ही शेवटच्या क्षणाला आहेत, लास्ट मिनिट्स ऑफ युअर लाईफ ना, तर आपल्याला प्रश्न पडतो मी आयुष्य कसा जगलो आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगते. देर आर 5 एरियाज ऑफ लाईफ. ठीक आहे, सर्वात प्रथम म्हणजे मी आणि माझा पर्सनल लाईफ. त्या पर्सनल लाईफमध्ये तुमचं लग्न झालं असेल तर तुमचं पार्टनर येऊ शकतं, तुमची मुलं येऊ शकतात, तुमचे आई वडील जे आहेत ते तुमचं क्लोज सर्कल आहे, ते तुमचं पर्सनल लाईफ झालं. त्याच्यानंतर मी आणि माझं काम, मी काय व्यवसाय करतोय किंवा मी पैसे कमवण्यासाठी काय काम करतोय, ते आपला सेकंड पॉईंट आहे. तिथे पण बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे. थर्ड आहे मी आणि माझा देव, माझे देवाशी माझे संबंध कसे आहेत. तर ते सुप्रीम पॉवर्स पण असू शकतात, तुमचा देव कुठलाही देव तुम्ही सांगा ते असू शकतं. त्याच्यानंतर फोर्थ आहे मी आणि माझा सोशल लाईफ, म्हणजे माझे नातेवाईक, माझे मित्र, माझं नेबरहूड. तर त्याच्यामध्ये पण बॅलन्स असणं गरजेचं आहे. आणि मी स्वतःसाठी माझी आवड निवड काय आहे, मी त्याच्याकडे लक्ष देतोय का, ते पण गरजेचं आहे. तर या आपण 5 एरियाचा जेव्हा आपण बॅलन्स करून चालतो ना, तेव्हा आपण आपली लाईफ पूर्णपैकी जगू शकतो. मॅडम, तुमचा या क्षेत्रातील एखादा चांगला अनुभव म्हणा, किंवा काय सांगाल एवढ्या वर्षाच्या प्रॅक्टिसमधला? तसे तर भरपूर आहेत. प्रत्येक पेशंट जे माझ्याकडे येतं ना, ते मला काही ना काही शिकवूनच जातं आणि अजून पण मी शिकतेच आहे. ऑलमोस्ट मला 18+ एक्सपिरियन्स झाले आहेत या क्षेत्रामध्ये. भरपूर केसेस मी बघितलेत. पण एक केस जे आहे ते खूप जवळचं आहे मला. माझ्याकडे एक पेशंट आलेला, माझा क्लोजिंग टाईम आला आणि डिप्रेशनची पेशंट होती. ऑलमोस्ट तिचं लग्नाला 38 वर्ष झाली होती आणि ऑल ऑफ अ सडन ड्यू टू हार्ट अटॅक तिचा नवरा मेला होता. त्याच्यानंतर तिने बोलणं सोडलं होतं, जेवणं सोडलं होतं. तर 4 दिवस झाले होते या प्रसंगाला आणि ती माझ्याकडे आली
तिला 2 तास थांबावं लागलं, कारण की इट वॉज इमर्जन्सी केस आणि ऑलरेडी माझे लाईन अप पेशंट होते. ते संपल्यानंतर जेव्हा मी तिच्याशी बोलली तेव्हा तिला थोडंसं इरिटेशन वगैरे होतं की कसं मांडायचं, हिला कळेल का माझी काय तळमळ चालू आहे. आणि जेव्हा तिच्याशी मी बोलली, तिचा संवाद साधला आणि जे धीर तिला भेटलं, त्यानंतर 2 दिवसांनी मी तिला जेव्हा कॉल केला तेव्हा तिने, तिच्या भावानी, तिच्या मुलांनी, सर्वांनी माझ्याशी बोलून घेतलं की जेव्हा ती काउन्सिलिंग केल्यानंतर गाडीमध्ये बसली ना, तेव्हाच आम्हाला कळलं की ही 80% बरी झाली आहे आणि आता ती पुढे जाऊ शकते. आणि त्यानंतर जेव्हा मी तिच्याशी बोलली, तिने हीच मत वाढली की मी खूप लोकांना भेटली आहे, पण जे आज तुमच्याशी मी बोलली ते खूप वेगळ्या पद्धतीचं होतं. तेच महत्वाचं आहे. पैसे तर सेकंडरी आहे, पण आपण एका माणसाला जो रेंगत आहे त्याला आपण उडवायला शिकवतोय, ते महत्वाचं आहे. छोटासा प्रश्न मॅडम, मानसिक आजार गरिबांमध्ये श्रीमंतांमध्ये असं काय असतं की कोणालाही होऊ शकतो? ओके, याच्याबद्दल ना मी तुम्हाला एक सांगते. कोविड हा व्हायरस गरीब म्हणून येतो का? नाही ना. श्रीमंत बघून येतो का? नाही. तसंच हा आजार आहे, कोणालाही कधी होऊ शकतं. फक्त मदतीची गरज असते, तर टायमावरती मदत भेटली की तो माणूस स्वतःला सावरू पण शकतो आणि आवरू पण शकतो. मॅडम, आणखी एक मिथ्स असं आहे की म्हणजे जेव्हा पेशंट्स मानसिक उपचाराकडे जातो, जसं हृदय आहे तर हृदयावर लोक जातात की नाही मी अमुक कार्डिओलॉजिस्टकडे, ब्रेन किंवा काय जे असेल इतर. पण जेव्हा मनाचा उपचार असतो त्यावेळेस लपत छपत ओपीडीत पेशंट येतात, कारण त्यांना सोशल स्टिग्मा असतो. तर असं विचारायचं की म्हणजे लोकांनी यावर कसं, म्हणजे तुम्ही काय सांगाल की काय मार्गदर्शन कराल? ओके, यासाठी ना मी तुम्हाला फक्त एकच सांगणार, पडायला कोणालाच आवडत नाही. माणूस चुकूनच पडतो, राईट. तिथे पडून राहणं किंवा उठून चालणं हे महत्वाचं असतं. कधी कधी त्या पडण्याची भीतीने मी चालणंच बंद करते आणि ते मला कळतच नाहीये की मी चालणंच बंद केलंय. तिथे मदतीची गरज असते. म्हणजे एखादा पायाला फ्रॅक्चर लागला की 6 महिने आपण पट्टी लावतो की नाही, तसंच आपण जेव्हा एका काउन्सिलरची, सायकोलॉजिस्टची मदत घेतो तेव्हा ते आपल्याला तेच मदत करत असतात की आपण स्वतःच्या प्रॉब्लेमला कसं बघून त्याला कसं टॅकल करायचं आणि इंडिपेंडन्स कसं जगायचं त्याच्यावरती ते बोलत असतात. तुम्ही बरोबर बोललेत, सोशल स्टिग्मा आहेच. म्हणजे ते जिने चढताना क्लिनिकचे ते 100 वेळा विचार करतात की मला इकडे गेलं पाहिजे की नाही, राईट. कारण की मेंटल हेल्थ कोणाला कळेल तर, जर माझा नेबरहुडला कळेल तर ते मला कसे बघतील. सो मी वेडा आहे का, मी समर्थ नाही आहे माझे प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करण्यासाठी. ते भरपूर प्रश्न लोकांच्या मनात येत असतात आणि ते स्वाभाविक आहे. पण यामध्ये या विषयावरती खूप लोक निष्काळजीपणाने बघतात. मेंदू हा तुमचा खूप महत्त्वाचा ऑर्गन आहे. म्हणजे मेंदूचं ॲक्च्युअल काम आहे प्रॉब्लेम सॉल्विंग, बॉडीमधले आणि बाहेरचे. जर मी एखादा बॉल तुमच्यासमोर फेकला तर तुम्ही काय करणार, एकतर तुम्ही स्वतःला वाचवणार किंवा तुम्ही ते कॅच पकडणार. तर हे तुम्हाला कोण सांगतंय, तुमचा मेंदूच सांगतोय. पण आता त्या मेंदूला मदतीची गरज आहे आणि त्याच्याकडे खूप दुर्लक्ष होतंय. तर असं आपण त्याला वेड्याचा आजार न सांगता आपण सर्वांना कधी ना कधी गरज पडतेच आणि मदतीची, तर मदत घेतलीच पाहिजे. अँड इट इज व्हेरी, जे काही पेशंट जो कोणी माझ्याकडे येतं ते सगळेच मेंटल असतात का? नाही. जसं मी तुम्हाला स्टार्टिंगमध्ये सांगितलं, हा स्ट्रेस सर्वांना असतो, फक्त डिग्री व्हेरी करते. आपण या क्षणाला कुठल्या डिग्रीवरती आहोत ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. मॅडम, तुम्ही एवढी वर्ष मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात समुपदेशक म्हणून काम करत आहात, तर तुम्हाला शासन म्हणा किंवा समाजाकडून काय बदल अपेक्षित आहे? ओके, आपल्याकडे फॅसिलिटीज अवेलेबल आहेत, बट कधी कधी ते डिस्टन्स एवढं जास्त असतो की तिथपर्यंत पोचणं एक सामान्य व्यक्तीसाठी थोडंसं अवघड होऊन जातं. तर आपण त्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष दिलं, म्हणजे गव्हर्नमेंटनी थोडेसे फॅसिलिटीज वाढवले तर ते सामान्य माणूस जाऊन ते फॅसिलिटीला अवेल करू शकतात. त्याचं सोबत अवेअरनेस असणं पण गरजेचं आहे. कधी कधी असं असतं की माझा मुलगा 9 वर्षाचा होईपर्यंत मला कळतच नाहीये की त्याला हे प्रॉब्लेम येत आहेत, आणि त्यानंतर जेव्हा टीचर्स सांगतात की हा थोडासा मागे आहे अभ्यासामध्ये किंवा खूप मस्ती करतो, त्यानंतर पॅरेंट्सच्या लक्षात येतं
आणि तेव्हा ते घेऊन येतात किंवा ते तसं सोडून देतात की याचा स्वभावच असा आहे आणि त्याला टॅग करून तसंच सोडून त्याचं पूर्ण भविष्याचं घोळ घालत असतात. सो त्याच्याकडे म्हणजे एक अवेअरनेस प्रोग्राम, फॅसिलिटीज अवेलेबल करून देणं हे खूप गरजेचं आहे. निकिता मॅडम, शेवटी नवदुर्गा नवरात्रीनिमित्त महिलांना काय संदेश द्याल? ओके, मी माझ्या सर्व महिलांना हेच सांगणार आहे, तुम्ही मोतीची माळा बघितली असेल, ती खूप सुंदर दिसते, राईट? त्याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट रोल जो प्ले करत असतो तो असतो तो धागा, आणि तो धागा मजबूत होणं खूप गरजेचं आहे. तोच धागा तुम्ही आहेत. जर तुम्ही एवढं स्ट्रॉंग नसणार तर तुमचा फॅमिलीला बांधून कोण ठेवणार? सो तुमच्याकडे लक्ष द्या, तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि स्वस्थ जगा. तर मंडळी, ह्या होत्या निकिता अमित पटेल. मॅडमचं यांचं क्लिनिक आहे मनोबल चाइल्ड डेव्हलपमेंट अँड थेरपी सेंटर, पंचवटीला. आपण त्याचा संपर्क क्रमांक, भ्रमण दोन्हीही देणार आहेत. मॅडम, तुम्ही जागर मराठी चॅनलच्या या मुलाखतीमध्ये, नवदुर्गा विशेष मुलाखतीमध्ये तुम्ही आलात आणि आज खूप गरज आहे. महिला वर्गांना पण या ताणतणावामधून जातात, पुरुषही जातात, मुलं जातात. तर यासाठी तुम्ही खूप मोलाचं मार्गदर्शन केलं, तुमचा वेळ दिला, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. खूप खूप आभार तुमचं आणि तुमचं चॅनलचं, जी तुम्ही मला मेंटल हेल्थ या इम्पॉर्टंट विषयावरती बोलायला संधी दिली, हा प्लॅटफॉर्म दिला, त्यासाठी तुमचं खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू.